संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वधर्मीय सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यासाठी मोठ्या संख्येने नागरिक क्रांती चौक परिसरात जमले होते। मोर्चात मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मृत सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू सामील झालेले होते। मोर्चात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, विनोद पाटील हे नेते उपस्थित। शिर्डीला म्हणतात की माझ्या मागे अजितदादा पवार खंबीर उभे, याचा अर्थ अजितदादा पवारचा या धनंजय मुंडेच्या सगळ्या कामाला सहकार्य आहे आणि म्हणून हे सहकार्यच गुन्हेगारांना मदत करते की अशा प्रकारची स्थिती बांधवांनो। आणि म्हणून भले सगळ्यांवर मोका लागला असेल, भले अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले असतील, परंतु उद्या राग शांत झाल्यावर पुन्हा धनंजय मुंडेला पालकमंत्री करतील अशा प्रकारची स्थिती आहे। बीड मध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव आहे। आज प्रति मोर्चे काढण्याचं राजकारण या बीड मध्ये चालू आहे, तेव्हा हे सर्व थांबलं पाहिजे। लोकांवरती दबाव येतात आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयीन चौकशी ही औरंगाबाद शहरामध्ये झाली पाहिजे, बीड आणि परभणीमध्ये झाली नाही पाहिजे। या दोन्ही प्रकरण हे छत्रपती संभाजीनगर येथे चालवले पाहिजेत।